Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे व ऑल इंडिया पॅन्थर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार संग्रामपूर यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद यांना निवेदन सादर केले. निवेदनात दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी रात्री 12 वाजता जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार डॉक्टर संजय कुटे साहेब यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन टेंभा आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव यासारख्या न्यायिक मागण्याकरिता शांततेच्या मार्गाने प्रतिकात्मक आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पक्षश्रेष्ठीच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आले आहे. तसेच जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याकरिता आंदोलक गेले असता सत्ताधारी आमदारांनी पाळलेले स्वतःला शासकीय पीए समजणारे श्री प्रकाश सदाशिव राऊत यांनी आंदोलकांना जातीय मानसिकतेतून मारहाण केली. आंदोलक सर्व अनुसूचित जातीतील होते. सर्व आंदोलकांच्या गळ्यामध्ये निळे दुपट्टे होते. संविधानिक मार्गाने आंदोलन करीत शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य माणसांचे हक्क अधिकारासाठी लढणारे हे आंदोलन नेहमी शासनाच्या दरबारी आपल्या मागण्या मांडत असतात. असं असताना श्री प्रकाश सदाशिव राऊत यांना निळे दुपट्टे संविधानाच्या सन्मानात उतरलेले अनुसूचित जातीतील असल्याने मारहाण करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तुम्ही कुठल्या गावचे आहात रे? तुमच्या गावात येऊन तुम्हाला मारणार, तुम्हाला घोडे लावणार. साहेबांच्या घरासमोर तुम्ही आंदोलन करता काय? तुम्हाला एवढी मस्ती आली आहे का की तुम्ही आमदार साहेबांच्या घरासमोर टेंभे आंदोलन करणार? तुमची खाण्याची सोय आहे का? अशी हीन वागणूक तैनात असलेल्या पोलीस बांधवांच्या समक्ष बोलून मारहाण करत होते. पोलीस बघ्यांची भूमिका घेत उभे होते. हा सर्व प्रकार घटनास्थळी उपस्थित पत्रकार राजेंद्र ससाने यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असताना पत्रकार राजेंद्र ससाने हे देखील अनुसूचित जातीतील असल्या कारणाने त्यांचा मोबाईल देखील पोलीस प्रशासनाने या गुंडांच्या सांगण्यावरून जप्त केला. दुसऱ्या दिवशी मोबाईलमधील महत्त्वपूर्ण डाटा डिलीट करून त्यांना दमदाटी करून त्यातील घटनेचे पुरावे नष्ट करून त्यांचा मोबाईल परत केला. वरील सर्व प्रकार संविधानिक हक्क अधिकारांचे उल्लंघन आहे. आंदोलन करणे हा आमचा हक्क आहे. असे असताना चुकीचे आरोप देखील करण्यात आले आहेत. हे बेवडे आहेत, हे दारू पिऊन आले आहेत, यांची खाण्याची सोय नाही, असे त्यांनी हक्क अधिकारांचे हनन केले. जातीय मानसिकतेतून छळ करण्यात आला. प्रकाश सदाशिव राऊत आणि त्यांच्या सोबतचे गुंड यांच्यावर 7 दिवसात ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद समोर लोकशाही मार्गाने प्रहार जनशक्ती पक्षाचे ऑल इंडिया पॅन्थर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य लोकशाही बचाव आक्रोश मोर्चा बच्चूभाऊ कडो व पॅन्थर दीपक भाई केदार यांच्या उपस्थितीत दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता विशाल मोर्चा घेऊन धडकणार असल्याचे दिलेल्या निवेदनातून नमूद केले. निवेदनावर सौरभ प्रदीप बावस्कर, पंकज गजानन शेगोकार, अतुल नारायण वानखडे, सय्यद इरफान सय्यद इस्माईल, विजय रामदास वानखडे, सुजित बंगर, हरिभाऊ नारायण तायडे यांच्यासह बऱ्याच सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई, पालकमंत्री बुलढाणा, जिल्हा अधिकारी बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा, उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद, तहसीलदार जळगाव जामोद व ठाणेदार पोलीस स्टेशन जळगाव यांना देण्यात आल्या.